फ्रेंड्स सेकंड चॅनल स्वराज सिन्हा व्लॉग. सो मी आता माझ्या स्वीट होममध्ये आलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे किती सगळा पसारा आहे. सो माझे मी काम करते. सो ज्यांना आहेत का पसारा काय, तर आम्ही माझ्या फॅमिली फंक्शन मी माझ्या मामाच्या घरी गेली होती. सो आता आम्ही मामाच्या घरातून माझ्या घरात आलेली आहे. सो इतका पसारा आवरायचा आहे. आणि आम्ही रिसेंटली आमच्या न्यू होममध्ये शिफ्ट झालो होतो, पण ड्यू टू एमर्जन्सी फॅमिली फंक्शन आम्हाला जावं लागलं होतं माझ्या मामाच्या घरी. सो इथे माझी मम्मा पण काम करते. हो, हाय फ्रेंड्स. सो आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. इथे सगळे आम्ही प्रसाद इथे आवळून घेतलेला आहे आणि इकडे मम्माने एकदम घर नीट क्लीन करून घेतलेलं आहे. सो आता आम्ही डिनर बनवायला घेत आहे. तर इकडे आम्ही आज मसाले भात बनवत आहे. सो इकडे मम्माने ऑनियन कट करून घेतला, पोटॅटो कट करून घेतला आणि टोमॅटो कट करून घेतला. मम्मा ऑनियन किती कट केले ग तू? 2 ऑनियन, 1 पोटॅटो, 1 टोमॅटो. सो इथे आता आम्ही राईस वॉश करणार आहोत. इथे मी आता तेल टाकलंय, मोहरी टाकले, कढीपत्ता, ओके, ऑनियन आणि आता ऑनियन टाकायचा. आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं. सो फ्रेंड्स इथे आता आपल्याला टाकायचे मीठ, हळद अर्धा चमचा. सिंपल अशी रेसिपी, बाहेरून आल्यावर झटपट होणारी. आता मी टोमॅटो टाकत आहे आणि पोटॅटो दोन्ही टाकून दिलं. वाटाणे पण आहेत. सो याच्यात मम्मा आता वाटाणे पण ॲड करणार आहे. सो तोपर्यंत मी तुम्हाला परत एकदा सांगते की याच्यात काय काय ॲड करायचं. पहिलं आपल्याला याच्यात मोहरी ॲड करायची आणि काहीतरी असं अशी एक मसाल्याची ग्रेव्ही बनेल नीट. सो इकडे मम्माने वाटाणे पण आणून घेतलेले आहेत. सो आपल्याला मम्मा किती वाटाणे टाकायचे? नॉर्मल आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. याचं काही क्वांटिटी नाही आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही टाकू शकता. ओके फ्रेंड्स, सिंपल रेसिपी आहे. तुम्ही बाहेरून आला कधी एमर्जन्सी तुम्ही करू शकता, फटाफट होते. हे थोडं तर परतलं की आपण याच्यात राईस धुवून टाकणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत आपण बाकीचा पसारा आवरून घ्यायचा. तिने पाऊस केला ना, तुला समजेल. सो फ्रेंड्स इथे आपण राईस धुवायला घेतलेला आहे. मम्मा कसा धुवायचा राईस आपल्याला? 2-3 पाण्यात धुवायचा स्वच्छ. सो माझी मम्मा 3 ग्लास यूज करते ॲट ऑल टू वॉश द राईस नीटली. सो आता जी आपण ऑनियन पोटॅटो टोमॅटोची जी आपण जो मसाला बनवला होता तो आता कुकरमध्ये शिजायला ठेवला थोडासा. मम्मा तो किती मिनटं ठेवायचा शिजायला? थोडा वेळ, एकदम थोड्या वेळ, 2-3 मिनटं. फक्त 2-3 मिनिटं वाफ घ्यायची. त्यानंतर राईस ॲड करायचा. याच्यात एकदम व्हीट राईस ॲड करायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्राय राईस खात असाल तर तो पण ॲड करू शकता तुम्ही डायरेक्ट. ओके, सो इकडे नीट माझी मम्मा राईस ॲड करते. सो ॲट ऑल जी हल्दी आहे ती मम्मा किती टाकायची आपल्याला? अर्धा चमचा.
सो हळदी आपल्याला नुसती अर्धा चमचाच टाकायची आहे. मसाला 1.5 चमचा मसाला आणि मिरची पावडर, तिखा लाल मिरची पावडर पण नाही, तिखा लाल, ओनली तिखा लाल. भात शिजायला पाहिजे ना पाणी. आता याच्यात मी हे पूर्ण मसाला वगैरे ऍड करून घेतला, तो मिक्स करून घेते राईस मध्ये व्यवस्थित. ह्याच्यावर पापड तळायचे आणि डिनर आपल्याला रेडी. 2 शिट्ट्या झाल्या की. सो फ्रेंड्स, माझी मम्मा थोडंसं पाणी ऍड करते त्याच्यात. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी क्वांटिटी आपल्या राईसची त्याच्यात थोडंसं त्याच्यावर म्हणजे राहील असं एक अर्धा बोट असं पाणी टाकायचं. ते बघा असं काहीतरी तुमचं बनवून तयार होईल. नंतर त्याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं. 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्या घ्यायच्या भाताच्या मग रेडी. आणि ही खूप जशी झटपट रेसिपी आहे जी तुम्ही कुठून पण म्हणजे असं बाहेर टायर्ड होऊन आला असेल, घरात काही सोल्युशन नसेल, पण आता तुम्ही असं झटपट एकदम बनवू शकतात. आता 2 शिट्ट्यांमध्ये इन्स्टंट आपला कुक होऊन जाईल राईस. सो याची जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण बाकी जो पसारा आहे तो आवरून घेऊया. सो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. बाय फ्रेंड्स. इथे आपला भात झालेला आहे. सो मम्मी आता इकडे पापड तळायला घेत आहे. सो आता आम्ही थोडेसे पापड तळू. तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसू या. सो माझी मम्मा एकदा आता पापड भाजते. मम्मा किती पापड भाजायचे आहेत ग आपल्याला? आपण आहोत तेवढं पप्पा तू मी. सो आम्ही ना 4 पीपल्स आहोत आमच्या घरात. मग ते 4 पापड आता तळत आहे. सो मम्मा हा चिमटा यूज करते ॲट ऑल तळायला. सो मम्मी तळायच्या इथे जरा भात ओपन करून घेशील का? ओके. सो आता आपण मस्त आपला भात हा ओपन करणार आहोत. सो हा बघा आपला एकदम नॅचरल एकदम झटपट झालेला भात. हा फक्त 2 शिट्ट्या ठेवायच्या. 2 शिट्ट्यानंतर 10-15 मिनटं त्याला असंच ठेवायचं. त्याच्यानंतर काढून घ्यायचं. असं एकदम तुम्हाला स्ट्रक्चर भेटेल भाताचं. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मसाला एक साईडला आणि भात एक साईडला आहे, तर आपण आपल्याला तर मसाल्याला तो जो मिक्स करायचा चमच्याने त्याला, म्हणजे ते एकदम सगळ्यात जाऊन बसतं. सो इथे आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही अंथरूण टाकू आणि झोपू. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.